स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे सुवर्ण युगाचा प्रेरणादायी ठेवा। अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार। नकळत काळ कोपला, सैर भैर झालं सार। तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं। आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे। भावपूर्ण आदरांजली। शिवप्रताप व शालिमार उद्योग समूहाचे संस्थापक, ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुवर्णश्री स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे 85वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, संचालक मंडळ, सभासद, ग्राहक व कर्मचारी वर्ग। लागला मनाला घोर, सोडाव कोड कस जगाव तू गेल्यावर। सुवर्ण व्यवसायात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे, हजारो लोकांच्या जीवनाला नवी दिशा देणारे, समाजसेवेच्या कार्यात नेहमी पुढे असणारे स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे यांची आज 85वी जयंती। त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत आणि त्यांनी घडवलेला वारसा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय। 26 मार्च 1940 रोजी सांगली जिल्ह्यातील पारे या गावी जन्मलेले स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे हे लहानपणापासूनच जिद्दी आणि ध्येयवेड होते। आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांनी केरळ गाठण्याचा निर्णय घेतला आणि सुवर्ण व्यवसायाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं। सन 1954 मध्ये अल्लेपी येथे मामांनी दिलेल्या 1000 रुपयांच्या मदतीनं आणि मित्र कृष्णाच्या साथीनं त्यांनी व्यवसाय सुरू केला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाड्याने घेतलेल्या जमिनीवर झोपडी बांधून त्यांनी आपलं पहिलं गलाई दुकान सुरू केलं। सुरुवातीला 2 महिने कोणतंही काम नव्हतं। अशा परिस्थितीत खचून न जाता अनेक संकटावर मात करून आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी व्यवसाय सुरू ठेवत सुवर्ण रिफायनरीच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली। माझ्यासोबत माझ्या भागातील तरुणांना त्यांच्या हक्काचा व्यवसाय व्हावा व त्यांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी हजारो तरुणांना व्यवसायात संधी दिली आणि अनेकांना स्वतःची दुकानं सुरू करण्यास मदत केली। भारतभर विखुरलेल्या सर्व गलाई बांधवांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनची स्थापना करून व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी शासन दरबारी गलाई बांधवांची बाजू ठामपणे मांडून अनेकांना न्याय मिळवून दिला। म्हणूनच सर्व गलाई बांधवांनी स्वर्गीय दादांना सुवर्णश्री ही पदवी बहाल केली। स्वर्गीय प्रतापशेठ दादांनी हे आपल्या व्यवसायात तर यशस्वी झालेच, परंतु या समाजाने व या मातीने आपल्याला घडवलंय त्याचं ऋण फेडण्यासाठी शिवप्रताप मानव कल्याण संस्थेची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले। यामध्ये प्रामुख्यानं गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, मोफत शिक्षण साहित्य देण्यात आलं। दुष्काळामध्ये चारा छावणी, पाणी वाटप, कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत अन्नधान्य किट वाटप, मेडिकल कॅम्प असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले। आपल्या भागातील लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व आपल्या लोकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वर्गीय दादांनी शिवप्रताप मल्टीस्टेट संस्थेची स्थापना केली। याच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम केलंच, परंतु अनेकांच्या हाताला रोजगार निर्माण करून दिला। आज या संस्थेचा व्यवसाय 23 शाखांद्वारे 700 कोटी रुपये इतका पूर्ण झालाय। भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। स्वर्गीय दादांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व अवजारे, औषधे, खते, साहित्य अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होण्यासाठी विटा येथे शिवप्रताप ॲग्रो मॉलची निर्मिती करून शेतीविषयक सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलं। याच्या माध्यमातून आज हजारो शेतकरी याचा फायदा घेत आहेत। स्वर्गीय प्रतापशेठ दादांनी आपल्या संपूर्ण जीवनात समाजातील अंधश्रद्धांना थारा दिला नाही। त्यांनी नेहमी शिक्षण, विज्ञान निष्ठा आणि आधुनिक विचारसरणी यांना प्रोत्साहन दिलं। दादा एक महान व्यक्तिमत्व, ज्यांनी केवळ आपला नाही तर हजारो लोकांचा विकास घडवला। अशा महान व्यक्तिमत्वास 85व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। ॲडव्होकेट श्री विठ्ठलराव साळुंखे, कार्यकारी संचालक, शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।